नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, काय करत आहात? रात्रीचे 8 वाजत आलेले आहेत. जेवला असाल ना सर्वजण किंवा जेवत असाल तर मग सगळं आटोपल्यानंतर माझा हा व्हिडिओ ऐका हो तुम्ही. माझा आजचा विषय हा असणार आहे की दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. आता हा विषय घेण्याचं मी एकमेव कारण म्हणजे मला समाजामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण करायची आहे. जे नकारात्मकतेच्या विळख्यात अडकलेले आहेत त्यांना कोणता ना कोणता मार्ग माझ्या या व्हिडिओमधून, माझ्या स्पीचमधून सापडावा असं मला मनापासून वाटतं. म्हणून मी हे व्हिडिओ बनवते, कारण या सगळ्या निगेटिव्हिटीमधून मी सुद्धा गेलेली आहे किंवा जात आहे. पण आपल्याला ह्या सगळ्या निगेटिव्हिटीमधून बाहेर पडण्यासाठी देव कोणता ना कोणता रस्ता दाखवतो, मार्ग दाखवतो. अगदी तसाच मार्ग मला सुद्धा मिळाला आणि फक्त तो मार्ग मी फक्त तुमच्यासोबत सेंड करत आहे, एवढंच. कारण म्हणतात ना, चांगल्या गोष्टी सगळीकडे पसरवायला हव्यात. मग हाच माझा प्रयत्न आहे, हाच माझा उद्देश आहे. तर मग चला सुरुवात करूया आपल्या विषयाला. तर दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं, ही म्हण तुम्हा सर्वांना माहिती आहे. मग ह्याचा अर्थ म्हणा किंवा एखादे ह्याचे उदाहरण म्हणा. मग मी माझ्या स्वतःवरूनच तुम्हाला ते उदाहरण देते, म्हणजे मी काय म्हणत आहे तुम्हाला समजू शकेल. तर दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं म्हणजे बघा, जेव्हा आपल्या डोळ्यासमोर एखादं चित्र तयार केलं जातं, एखादी घटना रंगवून तयार केली जाते, ते असतं समोर एक, माघारी एक असतं, पण दाखवलं जातं तिसरंच. आणि आपण जर सरळ मार्गी असू, आपण जर भोळे बाबडे असू, तर अशा घटनांना, अशा व्यक्तींना, अशा प्रसंगांना आपण सहजच फसतो. आपल्याला वाटतं समोरची व्यक्ती खरंच खूप चांगली असेल, समोरच्या व्यक्तीकडे जर ती श्रीमंतीचे प्रदर्शन करत असेल तर अरे हिच्याकडे भरपूर पैसा असेल, किंवा या उलट ती जर दाखवत असेल मी आजारी आहे, माझ्या हातून काही काम होत नाही, आपल्याला वाटतं अरे देवा ही आजारी असेल, आपण ह्यांना मदत करूया. मग ती व्यक्ती कोणीही असू शकते. मग आता समजा एखादी मुलगी जर लग्न करून सासरी गेली आणि तिथं जर अशा व्यक्ती असतात, व्यक्ती कोणत्याही रूपात, त्या कोणत्याही नात्यात असतील, त्यांना जर त्या गेलेल्या मुलगीला पटवून घ्यायचे नसेल किंवा तिची सकारात्मकता, तिची चांगलं वागणूक त्यांना जर बरी वाटत नसेल, तर ते काय करतील, जबाबदारी देऊन हात झटकून टाकतील. काय म्हणतील, तुमचंच आहे सर्व, तुम्हालाच करायला पाहिजे. आजारपणाचं नाटक करतील. थोडं काहीतरी झालं असेल तर खूप बरं नाही आहे असं दाखवतील. थोडंफार काहीतरी श्रीमंती असेल, प्रॉपर्टी असेल तर आमच्याकडे भरपूर आहे असं, म्हणजे कोणत्याच गोष्टीचा अंदाज देणार नाहीत. पण मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला फसवून काय मिळतं? अरे फसवायचंच आहे तर खोट्याला फसवा ना. सरळ मार्गी चांगल्या वागणाऱ्या व्यक्तींना तुम्ही का फसवता? पण कलियुगाची हीच शोकांतिका आहे, खऱ्यालाच आधी फसवलं जातं. मग तुम्ही ह्या कॅटेगरीत मोडता का? कारण मी सुद्धा स्वतः सकारात्मक आहे. मी या सगळ्या प्रसंगामधून गेलेली आहे. मी सरळ मार्गी आहे, मी भोळी भाबडी आहे. हां, असं नाही की समोरच्यानं 4 शिव्या दिल्या म्हणून शिव्या खायच्या. पण कुरघोडी करणं, द्वेष करणं, माघारी खेळ करणं, ह्या गोष्टी मला तर जमत नाहीत. आणि ज्या अशा माझ्यासारख्या आहेत, ज्या व्यक्ती माझ्यासारख्या अशा कॅटेगरीत मोडतात, फक्त त्यांच्यासाठीच हा माझा व्हिडिओ असतो आणि त्यांच्यापर्यंतच हा माझा व्हिडिओ पोचावा अशी माझी मनापासून इच्छा आहे. आणि मी ती देवाच्या चरणी अशी प्रार्थनासुद्धा करते. तर मग अशा व्यक्ती जर असतील समजा, आणि आपल्याला त्यांनी म्हणजे आपण लग्न करून गेलो, तिथं घरची जबाबदारी सगळी आपल्यावर लादली गेली, मग आपण आपलं घर, आपली माणसं म्हणून करत राहतो. पण ह्या व्यक्तींना आपल्या केलेल्या गोष्टीची काही जाणीव नसेल, ते आजारपणाचं नाटक करून आपल्यावर सगळं झटकत असतील, तर ओळखायचं की काहीतरी कुठंतरी पाणी मुरत आहे. जर आपल्याला फायनान्शियली स्वातंत्र्य थोडंफार काही देत नसतील, एखादी वस्तू आणायची असेल तर ह्यांना विचारून आणायचं, एखादं घ्यायचं असेल तर ह्यांना, बरं विचारायला काही नाही, पण आपल्या माघारी हे स्वतः काय काय करतात किंवा घरच्यांच्या माघारी ह्यांची फायनान्शियली कंडिशन ह्यांनी सांभाळतात का व्यवस्थित, कुठं पैसे खर्च करतात, हे इतर घरच्या लोकांना हे सांगतात का? कुटुंब म्हटल्यानंतर एकमेकांना सर्व गोष्टी सांगायला हव्यात, सर्व शेअर करायला हव्यात, एकत्र हिशोब वजाबाकी व्हायला हवी पैशाची. पण तसं नसतं. हे करतील ते सगळं चालतं. मग ओळखून जायचं की ह्यांच्यामध्ये नकारात्मकता घुसलेली आहे. पण साधी भोळी भाबडी लोक काय करतात, कानाडोळा करतात. असू दे तिकडं, किती दिवस करणार आहेत, आपलीच माणसं आहेत.
पण असं आपण जर चूक तुम्ही करत असाल तर प्लीज करू नका, कारण अशा चुका आम्ही केल्या आणि खूप मोठ्या प्रसंगाला आयुष्यात आम्हाला सामोरं जावं लागलं. आमचे खूप नुकसान झाले, प्रॉपर्टीचे नुकसान झाले. ह्या लोकांच्या मीपणामुळे, अहंकारामुळे अक्षरशः एवढी भरपूर प्रॉपर्टी असून सुद्धा आम्हाला त्याचा लाभ घेता आला नाही. आज आम्ही कुठे पोहोचू शकलो असतो, पण ह्या लोकांमुळे आम्ही पायात पाय घालून आम्ही अडकून पडलो. हे सर्व सोडून स्वतःच्या पायावर उभं राहावं, तर अशी लोक खूप, ही जे निगेटिव्ह नार्सिसिस्ट असतात ती खूप वरपर्यंत पोचलेली असतात. ते करणी करण्यामध्ये फर्स्ट क्लास असतात. हो, पण सगळेच नाही प्रत्येकाच्या घरात अशी माणसे असतातच अशी नाही. काही ठिकाणी चांगले असतात, काही ठिकाणी फक्त टॉर्चर करतात. पण माझ्यासारखे जे सर्व बाजूने निगेटिव्हिटीच्या विळक्यात अडकलेले आहेत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ करत आहे, हे तुम्ही समजून घ्या. तर मग अशा व्यक्ती करणी करणाऱ्या जर असतील, तुमच्या पण आयुष्यात जर असतील, तर लक्ष ठेवा. कारण आपण एखादं जर शिक्षण पुढचं पूर्ण करू असं आपण ठरवलं, किंवा एखादा जॉब करू, एखादं क्लासेस करू म्हटलं, तर ह्यांच्या पोटात लगेच दुखायला चालू होतं. मग जाणते अजाणतेपणे काहीतरी करणी करून ते आपले माइंडलाच आपल्या असं फिरवून ठेवतात की आपल्याला काही करूच वाटत नाही. किंवा आपल्याला जर शारीरिक तक्रारी असतील, आपण त्यांना जर विरोध करायला चालू केलं तर ते तक्रारी बळावतील कसं हे सुद्धा ते पाहतात. म्हणजे नाना तऱ्हेने ते आपल्याला हाणून पाडण्याचा प्रयत्न करतात आणि दुर्दैवाने आपण त्यात अडकून जातो आणि आपल्या आयुष्यातील खूप वेळ अशा लोकांमुळे वाया जाते. आणि हो बरं का, ते कुंडलीवरून सुद्धा आपल्याला निगेटिव्हिटी सेंड करतात, नजर लावतात. हे मी तुम्हाला आधीच बोलले. करणी ही कुंडलीवरून सुद्धा करता येते. कसं असतं, आपल्या कुंडलीमध्ये ग्रह बदलतात हे मी तुम्हाला बोलले. मग एखाद्या वेळी जर आपल्याला शारीरिक आजार होणार असेल, मानसिक आजार होणार असेल, किंवा आर्थिकदृष्ट्या नुकसान होणार असेल, तर ते कुंडलीमध्ये सर्व ज्योतिष सांगतात. मग अशी लोक आपली कुंडली घेऊन ते जास्त कसं त्या गोष्टीचे प्रमाण वाढेल, चुकीच्या गोष्टींचे हे पाहतात. मग त्यांना जर आपल्याला हाणून पाडायचं असेल तर आपण जे टॅरो रीडर्स असतात त्यांच्याशी संपर्क करायला हवा. तुम्ही यूट्यूबवर टॅरो रीडर्स म्हणून सर्च करा, त्यांची तुम्हाला माहिती येईल. तुम्ही पर्सनल रीडिंगसुद्धा घेऊ शकता आणि 7 चक्रा ओपन मेडिटेशनसुद्धा तुम्ही करू शकता. ते सुद्धा तुम्ही यूट्यूबमध्ये मागवून घ्या. मी सगळं तुम्हाला उघडपणे सांगू शकत नाही, कारण चुकून जर हे निगेटिव्ह व्यक्तींच्या हातात मोबाईल जर हा स्पीच पडला किंवा हा व्हिडिओ मिळाला तर ते ह्या गोष्टींचा चुकीचा उपयोग करतील आणि तुम्हाला त्या गोष्टीचा जास्तच त्रास होईल. म्हणून तुम्ही यूट्यूबवर सगळं सर्च करा. 7 चक्रा ओपन मेडिटेशन, टॅरो रीडर्स यांच्याशी तुम्ही संपर्क साधा, तुमचे प्रश्न सांगा. परत तुम्ही मेडिटेशन करायला सुरुवात करा. जे त्यामध्ये सर्व माहिती येते ती तुम्ही घ्या आणि तुमच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टींचा अवलंब करा. बघा, तुम्हाला कोणता ना कोणता मार्ग सापडेलच. किंबहुना तुमची जर शारीरिक तक्रार असेल, काही औषधं घेतली तरीसुद्धा ती कमी येत नसेल, किती जरी उपाय केले तर तेवढ्यापुरतं कमी होऊन परत उद्भवत असेल, म्हणजे कोणताही आजार असो, पोटदुखी असो, डोकेदुखी असो, त्वचारोग असो किंवा आणखीन काय असो, तर हे करणी प्रकारसुद्धा असू शकतात. आणि हो, मी कुठेही अंधश्रद्धा पसरवत नाही आहे. मी स्वतः अनुभव घेतला आहे म्हणूनच ह्या गोष्टी मी सांगत आहे. त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि तुम्ही हे चक्रा मेडिटेशन करा. त्यामुळे तुमचे हळूहळू का होईना पण आजार कमी व्हायला सुरुवात होईल. मी त्याचा अनुभव घेतला आहे आणि घेत पण आहे म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. आणि मुळात हा माझा व्हिडिओ फक्त जे निर्मळ मनाचे सकारात्मक व्यक्ती आहेत, ज्यांना इतर लोकांबद्दल आपलेपणा वाटतो, तो कुणीही असू दे, घरचा अगर बाहेरचा, त्यांच्यासाठीच मी हा व्हिडिओ करते.